यानंतर बघूयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यात 7 पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातलं गेलंय। याशिवाय एका दहशतवाद्याचा सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न देखील भारतीय जवानांनी हाणून पाडलाय। काल सकाळी 9:30च्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला। जवळपास 40 मिनिटं पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार सुरू होता। या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झालाय। यानंतर दुपारी पुन्हा एकदा पाकिस्तानने गोळीबार सुरू केला। त्याला भारताने पाकिस्तानी सैन्याला जशास तसं उत्तर दिलं। यात 7 पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले। अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला। मुंबईत रिलायन्स मोबाईलच्या लॉन्चिंग प्रसंगी बोलताना जेनेलियाने देश आधी बाकी सगळं नंतर असं म्हणत पाकिस्तानी कलाकारांवर प्रतिक्रिया दिली आहे। विरोध करायचाच तर मोकळेपणाने केला पाहिजे असंही जेनेलिया म्हणाली। पण त्याच वेळी ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शनावर बोलण्यास मात्र जेनेलियाने नकार दिला। केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत 1 तासांचा विमान प्रवास केवळ 2,500 करता येणार आहे। राज्यांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट प्रति तास 2,500 रुपये असणार आहे। प्रादेशिक विमान वाहतुकीला चालना मिळावी यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे। जानेवारी 2017 पासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। या योजनेमुळे सामान्य नागरिकांनाही विमान प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे असा विश्वास राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिला आहे। तसंच उडान या शब्दाचा अर्थ उडे देश का आम आदमी असाही लावण्यात आला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात केंद्रीय सचिवांच्या कार्यालयाने परिपत्रक जारी केलंय। त्यामुळे यापुढे कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही किंवा वापरता येणार नाही। काही दिवसांपूर्वी मंत्रिगटाच्या बैठकीत मंत्र्यांनी मोबाईल वापरल्याचा प्रकार झाला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आणि आता तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली।